नागपूरमध्ये सुद्धा सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। नागपूरमध्ये सुद्धा आपण पाहतोय शोभायात्रेचा हा उत्साह नागपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आहेत। मी थेट जाते नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये तर आज डबल उत्साह आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। एकीकडे गुढीपाडव्याचा सण नववर्षाचं अतिशय जल्लोषात आनंदात स्वागत केलं जात आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता सुद्धा उपराजधानी सज्ज झाली आहे। ज्ञानेश्वर, आपण सांगितल्याप्रमाणे आज डबल उत्साह नागपूरमध्ये आहे, कारण की खरंच आता लक्ष्मी चौकामध्ये ते भव्य शोभायात्रेचं आयोजन जे आहे ते नववर्षानिमित्ताने करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी असतील, तरुणी असतील, पारंपरिक वेशभूषेमध्ये या भव्य यात्रेमध्ये ते सहभागी झाले। आणि दुसरं, आता मी सध्याला नागपूरच्या रहाटे कॉलनी परिसरात आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जे आहे ते भव्य अशी तयारी करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो की पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण चौकामध्ये लावण्यात आलेला आहे। काही वाहतुकीमध्ये जे आहे ते बदल करण्यात आले। विशेष म्हणजे या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे, यामध्ये जे आहे ते एक हे तो सेफ हेचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की विधानसभा निवडणुकीमध्ये जो नारा भाजपकडून देण्यात आला होता तो बॅनरवरती आज देखील या ठिकाणी विशेष म्हणजे उल्लेख करण्यात आला आहे आणि काही बॅनरवर मोदी हे तो मुमकिन है असा देखील उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे कुठेतरी आता थोड्या दिवसापूर्वी नागपूरमध्ये झालेला हिंसा त्यानंतर कुठेतरी हा मॅसेज एक देण्याचा जो प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी करण्यात आला आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर याच पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते चौकामध्ये पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी थांबणार आहे। हातामध्ये गुढी जी आहे ते या ठिकाणी घेतली आहे आणि पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते थांबले आहेत। जवळपास 15,000 पेक्षाही जास्त भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे आहे ते एकूणच स्वागत करणार आहे। आता काही क्षणामध्ये किंवा कधी पण पंतप्रधानांचं आगमन जे आहे ते नागपूरच्या विमानतळावर होऊ शकतं आणि याच मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते रेशीमबागकडे रवाना होतील। रेशीमबागमध्ये जे आहे ते डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील आणि त्यानंतर तेथून पवित्र दीक्षाभूमीला जे आहे ते पंतप्रधान भेट देण्यासाठी जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांचं जे नियोजित कार्यक्रम आहे माधव नेत्रालय येथील त्या ठिकाणी भूमिपूजन आणि विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील आणि त्या ठिकाणी त्यांची सभा देखील पार पडेल आणि त्यानंतर सोलार एक्सपोजिला जे आहे ते भेट देणार आहे। अशा पद्धतीने एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आयोजन आहे। मात्र या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आपण पाहतोय तगडा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या 19 सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।